तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडलाय। अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावातील नदी आणि छोटे पूल पाण्याखाली गेलेले आहे। घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी निलेश आपल्यासोबत जोडले गेले आहे। निलेश, काय सध्या परिस्थिती पावसाची? प्रणिता, पावसाने जरी विश्रांती घेतली असेल तरी पण पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आपण ज्या भागात आहोत तो अंधारी नदी आहे, ताडोबातून येणारी नदी आहे। आपण बघू शकतो पूर्ण मार्ग बंद झाला आहे। चंद्रपूर मूल मार्ग हा बंद झाला आहे। या भागामध्ये असलेले शेतकरी होते, शेतकऱ्याला देखील बचाव कार्य या ठिकाणी प्रशासनातर्फे करण्यात आला आहे। कारण की या बाजूला जे आजूबाजूला जे शेती आहे त्या शेतीमध्ये शेतकरी अडकले होते, त्यांनाही बचाव करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह या ठिकाणी दिसून येत आहे, त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। हा मार्ग बंद करण्यात आला आहे। काही रिसॉर्टमध्ये देखील कर्मचारी अडकले होते, त्यांनाही बचाव कार्य सुरू आहे। विशेष बाब म्हणजे हा पूर्ण परिसर हा जंगलाला वेढून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात पाणी शिरतो, त्यामुळे या ठिकाणी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी करून बसली आहे। कोणतीही अडचण असली तर त्यासाठी या ठिकाणी बोट देखील आणण्यात आली आहे। जी तहसीलदार देखील या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे। ॲम्ब्युलन्स असेल, SDM असेल, या ठिकाणी सर्वच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। कारण की हा मार्ग बंद झाला आहे। हा मार्ग गडचिरोली देखील जोडणारा मार्ग आहे, त्यामुळे विशेष खबरदारी म्हणून या ठिकाणी स्वतः तहसीलदार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी तहसीलदार आहे। साहेब, नेमकं काय परिस्थिती आहे? किती लोकांना आपण रेस्क्यू केलेला? मार्ग बंद का? गेल्या 2 दिवसापासून चंद्रपूर तालुक्यात जे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे आपला हा चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्ग आहे हा सकाळपासून बंद झालेला आहे। आतापर्यंत आपण अजयपूर या गावातील 15 नागरिकांना रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेलेलं आहे। आता पिंपळकुटमधील रिसॉर्टमधील काही लोक अडकल्याचे आपल्याला माहिती आहे। त्या अनुषंगाने आपण एक बोट तिकडे पाठवलेली आहे, एक पथक तिकडे पाठवलं आहे। त्यांनाही रेस्क्यू करण्याची कार्यवाही सुरू आहे। त्यांनाही लवकरच आपण रेस्क्यू करण्यात येईल। किती प्रमाणात पाऊस पडल्याने हा जो मार्ग बंद झाला आहे कधीपर्यंत खुला होऊ शकतो? काय परिस्थिती? हा खुला होण्यासाठी अजून कमीत कमी 6 तास लागतील। काल ज्या अतिवृष्टी आपल्याकडे झाली 130 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे हा मार्ग सुरू होण्यासाठी अजून कमीत कमी 5 ते 6 तास लागतील। तर आपण बघितलं ज्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये 130 मिलीमीटर पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। हा मार्ग बंद झाला आहे, परंतु अजून समोर काही जो पूरचं पाणी आहे तो शिरला आहे। त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही कारण की हा मार्ग बंद झाला आहे। याच्या समोर जाऊ शकत नाही, परंतु हे पूर्ण दृश्य बघू शकतो। शेतं या ठिकाणी पाण्याखाली गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे। नक्कीच निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि सध्याची दृश्य आपण पाहत आहोत। नागरिकांचं रेस्क्यू करण्याचं काम अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। काही नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलंय, मात्र रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ही दृश्य आहे। पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय।